दिनांक आहे 2 ऑगस्ट 2026. आता काहीच दिवसामध्ये दादा 15 ऑगस्ट येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बोलतोय की सध्या आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालेला अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. त्याच्याही पलीकडे काही वर्ष गेलेत, परंतु आज जर आमच्याकडं सर्व पद्धतीचे पंतप्रधान असतील, त्याच्यानंतर आमदार खासदार सर्व लोकप्रतिनिधी असून देखील आज 2026 मध्ये ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती 1-2 वर्षाची नाही, गेले कित्येक वर्षांपासूनची अशीची परिस्थिती आहे. तर याच्यामध्ये मला हे बोलायचं आहे की जर संबंधित यंत्रणा काम करत नसेल तर संबंधित लोकप्रतिनिधी बोललं पाहिजे. संबंधित लोकप्रतिनिधी काय करत नसेल तर दादा स्थानिक नागरिक बोललं पाहिजे. कारण की आपण या खड्ड्यांचा, या रस्त्यांचा त्रास सर्वात जास्त जर होतो कोणाला तर सर्वसामान्य नागरिकाला. कारण की आपण इथे राहत असतो, आपण इथं बरोबर आहे. म्हणजे जी आपण कमवलेली मेहनत असेल, जे तुमच्या गाड्यांचा खर्च असेल, गाड्यांचा मेंटेनन्स असेल, आणि त्याही पलीकडं रिटायरमेंट नंतर असू देत किंवा वयाच्या 60व्या वर्षानंतर आपल्याला जो होणारा जो त्रास आहे ना, की कंबरदुखी, मानदुखी, हे सर्व आजार आपल्याला इथून सुरू होतात. मग ह्याच्यावरती जर नागरिक बोलणार कधी? प्रत्येकाला जर हीच व्यथा असेल की जर मी बोललो तर माझ्या धंद्याचं कसं होईल, जर मी बोललो तर माझ्या नोकरीचं कसं होईल, जर हीच भीती आपल्याला असेल तर आपल्याला फक्त एक प्रत्येकाला आकलन करायची गोष्ट भाग आहे, तो म्हणजे आपल्याला नक्की स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? 2026 ऑगस्ट सुरू आहे. आता बघा, हे व्हिडिओ बनवत होते आणि म्हणजे व्हिडिओ कशासाठी बनवत होते? रस्त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, आणि नेमकी आपली गाडी पण इथे अटकली. ठीक आहे, आता मी सुद्धा बोलतोय, मला सुद्धा काय ना काय ते प्रॉब्लेम येऊ शकतो, नाही असं नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपला देश स्वतंत्र झाला पण वडखळ ते पेन रस्ता त्याच्यातून चुकला, म्हणजे तुम्हाला तरी वाटतंय कदाचित. कारण की हा रस्ता जो आहे ना, कधीच नाही तयार झाला. म्हणजे ते फक्त वर्षातून 4 वेळा याच्यावर फक्त माती टाकतायत, डबल टाकतायत, जे टाकायचं टाकतायत, थोडीशी डांबर टाकतायत, बाकी ऑइल टाकतायत, आणि परत तो 2-3 महिन्यात रस्ता सेम ऍज इट इज होऊन जातो. मग याची सुधारणा करणार कोण आणि याची भरपाई देणार कोण? सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो तेव्हा आपण लोकल लोक इथे राहत असतो, हे लोक इथे नसतात राहत. ही व्हिडिओ गडकरी साहेबांना नक्की टॅग करा, कारण की हा रोड काही मोठा रोड नाहीये, हा पण कधीच झालेला नाहीये. आता बसेसवाले, काही 5 मिनिटं अगोदर एक बसवाले दादा होते, ते अक्षरशः हैराण झाले, त्यांची 10 वर्ष नोकरी झाली, ते एकच बोलत होते, हा रोड कधीच झालेला नाहीये. म्हणजे कधीच हे खड्डे जे आहेत ना, हे कायमस्वरूपी असेच. या रोडच्या नावाखाली करोडो रुपयाचे टेंडर येत आहेत, जात आहेत, पण हा रोड काही बनत नाहीये. त्याचं कारण पण कोण सांगायला मागत नाहीये. पण आपण जनतेने हा आवाज, आपल्या ग्रामपंचायत असो, आपली पंचायत समिती असो, आपली नगरपालिका असो, आपल्या मंत्र्यांपर्यंत हा आवाज पोहोचवला पाहिजे, जेणेकरून हे रोड झाले पाहिजेत. बघा ना, आपला भाऊ, आपले वडील, आपला भाऊ, आपली बहीण, आपण लोकच या रस्त्यातून येत जात असतो. जर ऍक्सिडेंट होत आहे तर आपल्या घरातल्या कोणाचा ना कोणाचा जीव जाणार आहे. ठीक आहे, तर चैतन्य भाई, तुम्हाला काय बोलायचं याविषयी? मला बोलायचं आता, ही बस